विद्यार्थ्यांनो, आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन चॅप्टर सुरू केलेलं आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन कशाला म्हणायचं त्याची डेफिनेशन वगैरे जनरल फॉर्म समजावून सांगितलेला होता. आपण आता प्रॅक्टिस सेट 2.1 कडे यायचं आहे. प्रॅक्टिस सेट 2.1 मध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. कोणतेही दोन क्वाड्रॅटिक इक्वेशन्स लिहा. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2.1च्या फर्स्ट क्वेश्चनकडे येऊ. प्रॅक्टिस सेट 2.1 क्वेश्चन 1, राइट एनी टू क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. तर बघा मुलांनो, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे ax² + bx + c = 0. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला लिहायला सांगितलेले आहेत. आपण क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये व्हेरिएबल x घेऊ. तुम्हाला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणाला म्हणतात? एकच व्हेरिएबल ज्याच्यामध्ये असतो, ज्या व्हेरिएबलचा हायेस्ट मॅक्झिमम इंडेक्स हा 2 असतो, त्याला आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला ax² + bx + c = 0. हा ax² + bx + c = 0 हा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे. याच्यामध्ये हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इन एक्स आहे. आता याच्यामध्ये ए बी सी हे कोइफिशियंट्स आहेत, हे रिअल नंबर्स असतात. आणि याच्यामध्ये ए जो असतो हा 0 नको असतो, कारण हा ए जर 0 असेल तर स्क्वेअर टर्म जे आहे ते 0 होऊन जाईल आणि हे क्वाड्रॅटिक राहणार नाही, हे लिनियर इक्वेशन होऊन जाईल. क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी एक व्हेरिएबल असला पाहिजे, त्या व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स जो आहे तो 2 असला पाहिजे आणि स्क्वेअर टर्मचा जो कोएफिशियंट आहे तो 0 नको. आता आपल्याला एक काम आपण केलं, हा ए 0 नको, आपल्याला बी किंवा सी 0 चालू शकतो. पण आपण एक काम करू, ए बी सी हे रिअल नंबर्स असतात. आपण कोणतेही रिअल नंबर्स इथे घेऊ. समजा मी ए 3 घेतला, 3x² होईल. बी समजा मी 2 घेतला तर हे 2x होईल. प्लस सी समजा मी 5 घेतला तर हे 5 होईल, = 0. हे बघ, हे इक्वेशन, याच्यामध्ये मी ए बी सीच्या व्हॅल्यूज टाकल्या. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन झालं. याच्यामध्ये एक व्हेरिएबल आहे, व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 आहे आणि ए म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 0 नाही आहे. त्याच्यानंतर आपण आता हे ए बी सी बदलवले. समजा 3च्या जागी आपण 7 घेतला, 7x² प्लस 2च्या जागी समजा आपण 9 घेतला, 9x. आणि इथे समजा प्लस 5च्या जागी आपण +11 घेतला. तर हे झालं सेकंड क्वाड्रॅटिक इक्वेशन. याच्यामध्ये तुम्ही काय करायचं, ए बी सी हे कोइफिशियंट चेंज करायचे. हे रिअल नंबर्स असतात. याच्यामध्ये ए 0 नको, एवढं मात्र आपण लक्षात ठेवायचं. मग आपण काय करू, इथे उत्तर लिहू. द जनरल फॉर्म ऑफ quadratic equation is ax² + bx + c = 0. Hence the required any two quadratic equations आर. काय करा, हे ए बी सी जे आहेत यांच्या जागी तुम्ही तुमच्या मनाने रिअल नंबर्स घ्या. कोणतेही रिअल नंबर्स चालतात. तुम्हाला माहीत आहे कोणतेही नंबर्स जे असतात मॅथमॅटिक्समध्ये त्यांना रिअल नंबर्स म्हटलं जातं. फक्त स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 0 नको आपल्याला. मग आपण लिहू, समजा ए 3 घेतला मी, 3x² नंतर प्लस बी मी 2 घेतो, 2x प्लस सी समजा मी 5 घेतला, +5 = 0. सेकंड घेतो मी,
इथे A7 घेऊन घेतो प्लस बी जो आहे हा मी एनी नंबर घेऊ शकतो. 11 घेतला समजा मी 11x आणि प्लस सी जो आहे हा समजा मी 9 घेतला इक्वल टू 0. ते आपल्याला 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन विचारले होते. हे सुद्धा क्वाड्रॅटिक इक्वेशन होईल. हे बघा 3x² घेतला मी, x² कोएफिशियंट 3 घेतला प्लस x मिडल टर्मचा कोएफिशियंट मी 2च्या ऐवजी 0 घेतला समजा, तर 0 × x ही टर्म 0 होऊन जाईल. नंतर हा कॉन्स्टंटसुद्धा मी 0 घेतला तर मग ही टर्म 0 होऊन जाईल आणि मग ही इक्वेशन आपल्याला भेटेल 3x² = 0. किंवा चौथा आपण असं पण घेऊ शकतो 3x² प्लस सपोज 12x = 0. याच्यामध्ये स्क्वेअर टर्म आहे, मिडल टर्म आहे, याच्यामध्ये स्क्वेअर टर्म आहे फक्त. बाकीचे जे 2 टर्म्स आहेत त्यांचे कोएफिशियंट 0 असतील. किंवा असे घेऊ शकता एखादी स्क्वेअर टर्म आणि मिडल टर्मचा कोएफिशियंट समजा 0 घेतला, ती 0 होऊन जाईल समजा. मग कॉन्स्टंट घेऊन घेऊ आपण. कॉन्स्टंट समजा -6 घेतला तुम्ही = 0. हे सुद्धा एक्सेट्रा हे आहे तुमचे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. असे तुम्ही एक काम करायचं, जनरल फॉर्ममध्ये तुम्ही ABC च्या व्हॅल्यूज चेंज करायच्या. फक्त A0 घेऊ नका, कारण A0 घेतलं तर स्क्वेअर टर्म 0 होऊन हे इक्वेशन क्वाड्रॅटिक राहणार नाही. ABCच्या व्हॅल्यूज चेंज करा. जशा इथे तुम्ही ABCच्या व्हॅल्यूज 3, 2, 5 घेतल्या होत्या. सेकंडमध्ये तुम्ही ABCच्या व्हॅल्यूज 7, 11 आणि 9 घेतल्या. तशा पद्धतीने आपण वाटेल तेवढे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स लिहू शकतो. आता आपण सेकंड क्वेश्चनकडे येऊ. सेकंड क्वेश्चन आपल्याला विचारतो की डिसाईड विच ऑफ द फॉलोइंग आर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. खाली दिलेल्या इक्वेशन्सपैकी कोणते इक्वेशन्स क्वाड्रॅटिक आहेत. तुम्ही आता सेकंड क्वेश्चनकडे येतो. क्वेश्चन 2 प्रश्न तुम्ही लिहायचा आहे. याच्यामधलं फर्स्ट घेतो मी. प्रश्न आपल्याला सांगतो की खाली आपल्याला काही इक्वेशन्स दिलेले आहेत, ते इक्वेशन्स क्वाड्रॅटिक आहेत की नाही ते आपल्याला ओळखायचे आहेत. आता इक्वेशन क्वाड्रॅटिक केव्हा असतं, जेव्हा त्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल असतो. एकच व्हेरिएबल असला पाहिजे आणि त्या व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर जो आहे, मॅक्झिमम इंडेक्स, तो 2 असला पाहिजे. आणि स्क्वेअर टर्म जी असते त्याचा कोएफिशियंट जो आहे हा आपल्याला 0 नको असतो. तर इथे आपल्याला आता तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे. तुम्ही दिलेल्या इक्वेशनमध्ये 3 गोष्टी बघायच्या. व्हेरिएबल एकच असावा, व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 असावा, मॅक्झिमम इंडेक्स 2 असावा आणि स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट हा 0 असू नये, तर ते इक्वेशन हे क्वाड्रॅटिक असेल. मग आता हे फर्स्ट इक्वेशन मी घेणार आहे. याच्यामध्ये इक्वेशन आहे x² + 5x - 2 = 0. x² + 5x - 2 = 0. सेकंड क्वेश्चन घेतो आहे. सेकंड क्वेश्चनमधलं फर्स्ट इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. इक्वेशन आहे x² + 5x - 2. आता बघा दिलेलं इक्वेशन, याचं सोल्युशन घेतो आहे मी. दिलेलं इक्वेशन आहे कारण 2 साईड्स आहेत आणि इक्वल आहेत. व्हेरिएबल एकच आहे x आणि इथे xचा पॉवर 2 आहे, इथे xचा पॉवर 1 आहे, इथे xचा पॉवर 0 आहे. मग मी इथे लिहिल की इन द इक्वेशन, याचं सोल्युशन आपल्याला जरा डिटेल लिहावं लागेल. सोल्युशन लिहिल मी. इन द इक्वेशन x² + 5x - 2 = 0. x is the only variable. नंतर द मॅक्झिमम, हे मॅक्झिममचं शॉर्ट फॉर्म, इंडेक्स ऑफ x is 2. हे पाहिजे, याच्यात एकच व्हेरिएबल आहे. व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे अँड कोएफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म इज नॉट 0. स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 0 नाही आहे. मग ह्या देअरफॉर
इट इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणाला म्हणायचं? जे इक्वेशन असलं पाहिजे ज्याच्यामध्ये एकच व्हेरिएबल असला पाहिजे आणि व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर हा 2 असावा आणि स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 0 नसावा. ते जे फर्स्ट इक्वेशन आपल्याला दिलं होतं ते आपल्या क्रायटेरियामध्ये बसलं, जे काय आहे क्वाड्रॅटिक आहे. सेकंड इक्वेशन आहे वाय स्क्वेअर इक्वल टू 5y मायनस 10. सेकंड इक्वेशन घेतो, वाय स्क्वेअर इक्वल टू बघतो आहे 5y मायनस 10. आता हे असं जसं दिलं तसंच तुम्ही त्याला क्वाड्रॅटिक आहे की नाही ओळखू शकता, किंवा त्याला तुम्ही जनरल फॉर्ममध्ये पण आणू शकता. हे पहा, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे कारण याला 2 साईड आहेत इक्वल आहे, म्हणजे हे इक्वेशन आहे. याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे वाय आणि वायचा पॉवर 2 आहे, इथे वायचा पॉवर 1 आहे आणि इथे वायचा पॉवर 0 आहे. म्हणजे हे जे इक्वेशन आहे याच्यामध्ये व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 आहे आणि स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट इथे 0 नाही आहे, 1 आहे, म्हणजे 0 नाही आहे. इथे लिहिल मी इन द गिव्हन इक्वेशन y square equal to 5y minus 10. Y is the only variable. y हा एकटाच व्हेरिएबल आहे. नंतर कॉमा देऊन देईल मॅक्झिमम इंडेक्स ऑफ y is 2 and coefficient of square term is not 0. Therefore, given equation is quadratic. क्वाड्रॅटिक ओळखायला काय काय करायचं? इक्वेशन असावं, एकच व्हेरिएबल असावा आणि व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 2 असावा आणि स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट जो आहे तो 0 नसावा. आता मी थर्ड इक्वेशन घेतो. थर्ड इक्वेशन आहे वाय स्क्वेअर. बघा दाखवतो आहे पण तुम्हाला, वाय स्क्वेअर प्लस 1/y इक्वल टू 2. थर्ड इक्वेशन आपण आता घ्यायचं आहे. वाय स्क्वेअर प्लस 1/y इक्वल टू 2. आता हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनला मला जरा सिम्प्लिफाय करावं लागेल. तुला माहिती आहे आपल्या इक्वेशनमध्ये हा जो y आहे हा डिनॉमिनेटरमध्ये आहे, त्याला आपल्याला कॅन्सल करावं लागेल. याला मी सिम्प्लिफाय करतो. वाय स्क्वेअर प्लस 1/y इक्वल टू 2. या इक्वेशनला मी वायने मल्टिप्लाय करावं लागेल. या वायला उडवायचं असेल तर मी लिहिले ते मल्टिप्लाईंग द इक्वेशन बाय वाय. या इक्वेशनला आपण वायने मल्टिप्लाय करू, आपल्याला भेटेल वाय स्क्वेअर. प्रत्येक टर्मला आपल्याला वायने मल्टिप्लाय करावं लागेल. वाय स्क्वेअर इंटू वाय म्हणजे झाले वाय क्यूब, प्लस या टर्मला वायने मल्टिप्लाय केलं, वाय कॅन्सल होईल म्हणजे 1 राहील, इक्वल टू या 2ला जर वायने मल्टिप्लाय केलं तर हे 2y होईल. एक काम करतो, या 2yला मी इकडे घेऊन घेतो, म्हणजे दॅट इज वाय क्यूब इट -2 प्लस 2y इकडे -2y घेत होतील आणि हे +1 इकडे आहे, कॉन्स्टंट टर्म शेवटी लिहितो इक्वल टू 0. आता हे दिलेलं इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे का ओळखायचं आहे आपल्याला. पहिल्यांदा हे पहा इक्वेशन आहे की नाही, 2 साईड इक्वल आहे, इक्वेशन आहे. व्हेरिएबल एकच आहे वाय, पण वायचा मॅक्झिमम इंडेक्स जो आहे हा 3 आहे.
म्हणजे आपण इथे लक्षात घ्या की व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स जर 2 असेल तरच ते इक्वेशन क्वाड्रॅटिक असतात. म्हणजे हे दिलेलं इक्वेशन जे आहे हे क्वाड्रॅटिक नाही आहे. मग याचं मी जरा ॲनालाइज करून लिहील. इन द गिवन इक्वेशन, हे असं मी आता जे उत्तर लिहितो आहे सुटसुटीत असेल. आता जे मी लिहितो आहे ते पहिल्या 2 वर्षपेक्षा. इन द गिवन इक्वेशन y इज द ओनली व्हेरिएबल. बघा मी या थर्ड क्वेश्चनमधलं जे आन्सर लिहितो आहे जरा हे सुटसुटीत आहे. तुम्ही ह्या आन्सरला, अशा पद्धतीच्या आन्सरला कंटिन्यू केलं तर चांगलं राहील, तुमच्या दृष्टीने सोपं जाईल. मी आधी इक्वेशन लिहित होतो, इथे मी इक्वेशन नाही लिहिलं. इन द गिवन इक्वेशन वाय इज द ओनली व्हेरिएबल, बट जी महत्त्वाची कंडिशन असते, मॅक्झिमम इंडेक्स जो असतो व्हेरिएबलचा तो 2 हवा असतो, जो इथे नाही आहे. मी लिहितो आहे मग बट मॅक्झिमम इंडेक्स ऑफ वाय इज नॉट 2. तो किती आहे अशी घेणं देणं नसतं. मॅक्झिमम इंडेक्स तो 2 नाही आहे हे महत्त्वाचं. बस मी इथे आता देअरफॉर मॅक्झिमम इंडेक्स व्हेरिएबलचा 2 नाही आहे म्हणजे दिलेलं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक नाही. देअरफॉर गिवन इक्वेशन इज नॉट क्वाड्रॅटिक. आता मी थर्ड क्वेश्चनकडे जातो. आता मी सेकंड क्वेश्चनमधल्या फोर्थ एक्झाम्पलकडे जातो. फोर्थ एक्झाम्पल आहे x + 1/x = -2. x प्लस विद्यार्थ्यांनो एक एक्झाम्पल नीट शिकायचं आहे तुम्हाला. हे इम्पॉर्टंट आहे. दिलेले इक्वेशन क्वाड्रॅटिक आहे की नाही आपल्याला ओळखतो आहे आपण. 1 मार्क्स क्वेश्चन असतात आपल्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये. त्या 1 मार्काचा फर्स्ट क्वेश्चन असतो. सॉल्व एनी 4 ऑफ 5. 5 पैकी कोणते 4 प्रश्न आपल्याला सोडवायला असतात. त्याच्यामध्ये आपल्याला 1 मार्कांसाठी हा क्वेश्चन येऊ शकतो. सोल्युशन घेतो. पहिल्यांदा बाय एक्स नको आहे मला, याला मी सिम्प्लिफाय करतो. x + 1/x = -2. आता हे बाय एक्स मला जर उडवायचं असेल तर याला मी x ने मल्टिप्लाय करेल. मी ते स्टेप लिहील. मल्टिप्लाइंग द इक्वेशन बाय 2. मग याला मी x ने मल्टिप्लाय केलं तर हे x × x x² होईल. प्लस 1/x जर x ने मल्टिप्लाय केलं, x ने xला भाग जाऊन 1 राहील. आणि = -2ला जर मी x ने मल्टिप्लाय केलं तर -2x येईल. एक काम करतो, -2x इकडे घेऊन घेतो. म्हणजे दॅट इज x². -2x इकडे +2x होईल. +2x +1 आणि इकडे काही राहिलं नाही म्हणजे इकडे 0 झालं. आता हे इक्वेशन आहे. या इक्वेशनमध्ये 3 टर्म्स आहेत. स्क्वेअर टर्म आहे, मिडल टर्म आहे, कॉन्स्टंट आहे. व्हेरिएबल एकच आहे x आणि व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर हा 2 आहे. मग इथे लिहिल मी इन द गिव्हन इक्वेशन x is the only variable and maximum index of x is 2. आणि पुढची जी मी ओळ लिहितो तो अँड कोएफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म इज नॉट 0. ते नाही लिहिलं तरी चालतं. एवढं जरी आपण लिहिलं की दिलेल्या इक्वेशनमध्ये x हा एकच व्हेरिएबल आहे आणि मॅक्झिमम इंडेक्स जो आहे xचा हा 2 आहे. ते एवढ्याने आपण डिक्लेअर करू शकतो की देअरफॉर द गिव्हन इक्वेशन इज द कोएफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म इज नॉट 0. हे वाक्य नाही लिहिलं तरी चालेल. देअरफॉर द गिव्हन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक. आता आपण
फिफ्थ एक्झाम्पलकडे येऊ. हे आहे m+2 इंटू m-5 इक्वल टू 0. सोल्युशन घेतो आहे. आता हे जे दिसते आहे हे इक्वेशन आहे. तुम्ही म्हणाल याच्यामध्ये एकच व्हेरिएबल आहे, पण इथे mचा पॉवर 1 आहे, इथे mचा पॉवर 0 आहे, इथे mचा पॉवर 1 आहे, इथे mचा पॉवर 0 आहे. म्हणजे व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर 1 म्हणाल तुम्ही आणि हे क्वाड्रेटिक नाही असं डिक्लेअर करा. पण मुलांनो, हे जे इक्वेशन मला दिलं आहे या इक्वेशनमध्ये मला हे ब्रॅकेट आता सॉल्व करावे लागतील. तर पहिल्यांदा मी एक काम करतो, m+2 या ब्रॅकेटने मला या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे सेकंड ब्रॅकेटला. तर मी पहिल्यांदा mनी या m-5ला मल्टिप्लाय करतो. म्हणजे m इंटू m-5 +2 इंटू m-5 इक्वल टू 0. पहिले मी mनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं m-5ला, मग +2नी मी m-5 या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं. आता m इंटू m स्क्वेअर, इथे साईन नाही म्हणजे प्लस आहे, प्लस इंटू मायनस m इंटू 5m. नंतर या सेकंड ब्रॅकेटकडे येतो, इथे प्लस आहे, इथे mला साईन नाही म्हणजे प्लस आहे, प्लस इंटू प्लस 2 इंटू m 2m, प्लस इंटू मायनस आणि 2 इंटू 5 10 इक्वल टू 0. आता पहा ह्या दोन टर्म्स सिमिलर आहेत, यांना ह्या सॉल्व होतात. mवाले टर्म्स आहेत, सिमिलर टर्म्स आपण ज्यांना म्हणतो. मग हे होईल m² दॅट इज करतो मी इथे. आता ह्या सिमिलर टर्म्समध्ये एक मायनस आहे, एक प्लस आहे. जर दोन टर्म्स सिमिलर असतील आपण त्यांना सोडवू शकतो. मग इथे जर एक मायनस आणि एक प्लस असेल तर आपण या दोन टर्म्सचा डिफरन्स घेतो आणि मोठ्याचं साईन देतो. मग इथे एक मायनस आहे, एक प्लस आहे, तर मी या 5m आणि 2mचा डिफरन्स घेईल 3m आणि मोठ्या टर्मचं म्हणजे 5mचं साईन देईल मी याला मायनस आणि -10 इक्वल टू 0. बघा आता हे इक्वेशन हे आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. पहा क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या स्क्वेअर टर्म, मिडल टर्म, कॉन्स्टंट इक्वल टू 0. याच्यामध्ये स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 1 नाही आहे, एकच व्हेरिएबल आहे m आणि mचा व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स 2 आहे. आता आपण लिहायचं इन द गिव्हन इक्वेशन. आपण दोनच गोष्टी क्लिअर करू फक्त. कॉमा द्यायचं इथे, m इज द ओनली व्हेरिएबल. आपण लिहितो आहे की दिलेल्या इक्वेशनमध्ये ओनली व्हेरिएबल m आहे अँड मॅक्झिमम इंडेक्स जो आहे म्हणजे मोठ्यात मोठा पॉवर ऑफ m इज 2. मॅक्झिमम इंडेक्स जो आहे mचा हा 2 आहे. आणि आपण आणखी लिहित होतो फर्स्ट 2 एक्झाम्पल्समध्ये आपण लिहिलं होतं अँड कोइफिशियंट ऑफ स्क्वेअर टर्म, हा जो स्क्वेअर टर्म आहे याचा कोइफिशियंट इथे नाही आहे म्हणजे 1 आहे, म्हणजे 0 नाही आहे. तर ते लिहिलं नाही तरी चालेल. एवढ्या दोन गोष्टी लिहायच्या किंवा एकच व्हेरिएबल आहे आणि व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स जो आहे तो 2 आहे. देअरफॉर म्हणजे दोनच गोष्टी पाहिजे थोडक्यात. व्हेरिएबलचा हायेस्ट पॉवर हा 2 असला पाहिजे आणि एकच व्हेरिएबल असलं पाहिजे. आणखी एक गोष्ट पाहून ठेवायची जी नाही लिहिली तरी चालेल की स्क्वेअर टर्मचा जो कोइफिशियंट आहे तो 0 नसावा, नॉन 0 असावा. देअरफॉर गिव्हन इक्वेशन इज क्वाड्रॅटिक. हे जे एक्झाम्पल आहे हे इम्पॉर्टंट आहे. अशा टाईपचे एक्झाम्पल आपल्याला विचारल्या जाण्याचे चान्सेस जास्ती असतात. नंतर शेवटचं इक्वेशन आहे आपलं या क्वेश्चनमधलं, ते आहे m³ + 3m² - 2 इक्वल टू 3m³. सिक्स्थ इक्वेशन आहे m³ + 3m² - 2 इक्वल टू 3m³. हे बघा, हे सिक्स्थ एक्झाम्पल मी आता घेतो आहे. हे तुम्ही फर्स्टली हे इक्वेशनला सॉल्व करायला येताना या इक्वेशनला इक्वल टू 0 करेल. मी हे m³ टर्म इकडे घेऊन येईल. दिलेलं इक्वेशन आहे m³ + 3m² - 2 इक्वल टू 3m³. हे इक्वेशन लिहिलं. हे 3m³ टर्म मी इकडे घेऊन घेतो. हे होईल m³. आता बघा m³ हे प्लस 3m³ मी इकडे घेतो, हे होईल -3m³. तर ह्या प्लस 3m³ इकडे आणलं तर हे m³ मागे लिहिलं त्याला मुद्दाम. नंतर ह्या दोन टर्म्स याच साईडला आहेत, + 3m² - 2 इक्वल टू 0. आता इथे
स्क्वेअर टर्म बघा एम क्यूब प्लस 3m² मायनस 2 इक्वल टू 3m³ प्लस 3m³ इकडे घेतलं आपण आणि लिहिताना इकडे m³ मागे हे प्लस 3m³ इकडे मायनस 3m³ झालं, नंतर प्लस 3m² मायनस 2 इक्वल टू 0. इकडे 0 राहिली ही टर्म आपण इकडे घेतल्यामुळे. आता बघा m³ ह्या सिमिलर टर्म्स आहेत. दोन टर्म सिमिलर असतील तर त्यांना आपण सॉल्व करू शकतो. इथे प्लस m³ आहे आणि इथे मायनस 3m³ आहे. एक प्लस आहे एक मायनस. अशा वेळी मग या दोन टर्म्सचा जर दोन टर्म्स सिमिलर असतील, दोघांचेही साइन्स सारखे असतील तर आपण त्यांना ॲड करतो. पण एक टर्म सिमिलरपैकी प्लस असेल आणि एक मायनस असेल तर आपण त्या दोन टर्मचं सबट्रॅक्शन करतो आणि मोठ्याचं साईन देतो. इथे प्लस m³ आहे आणि इथे मायनस 3m³ आहे. एक प्लस आहे एक मायनस. मग मी या दोन टर्मचा डिफरन्स घेतो. 3m³ मधून m³ गेले म्हणजे 2m³ राहिले. नंतर इथे लार्जर टर्म ही लार्जर टर्मचा जो कोई लार्जर टर्मचं साईन घ्यावं लागेल मला, ते इथे देतो मी मायनस. नंतर या दोन टर्ममध्ये लार्जर टर्म ही होती प्लस 3m² मायनस 2 इक्वल टू 0. आता बघा हे इक्वेशन आहे, याच्यामध्ये व्हेरिएबल m आहे, पण इथे mचा मॅक्झिमम इंडेक्स जो आहे तो 3 आहे. मग इथे लिहिल मी की इन गिवन इक्वेशन m is the only variable and but लिहावं लागेल and नाही, but maximum index of m is not 2. तुम्हाला मगाशी सांगितलं तर मॅक्झिमम इंडेक्स जो असतो व्हेरिएबलचा तो किती आहे याचे आपल्याला घेणं नाही, तो 2 नाही हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. देअरफोर कारण क्वाड्रेटिक इक्वेशनमध्ये व्हेरिएबलचा मॅक्झिमम इंडेक्स हा 2 असावा लागतो. देअरफोर गिवन इक्वेशन इज नॉट क्वाड्रेटिक. आता अशा टाईपचे एक्झाम्पल्स आपण सॉल्वमधले करून पहा. त्याच्यानंतर आपला प्रॉब्लेम सेट जो आहे या चॅप्टरचा त्याच्यामध्ये पण तुम्हाला अशा टाईपचे एक्झाम्पल्स सापडतील, तर तुमची प्रॅक्टिस होईल. इथे आपण आता थांबू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 2.1 हा एक्झरसाइज कंटिन्यू करू.